जनता पार्टी बहुत ज्यादा प्यार म्हणजेच बीजेपी आपण पाहू शकाल त्यांचा हा सन्मान या स्पर्धेच्या वतीने धन्यवाद। धन्यवाद। तर रोशन पाटील तारा यांच्याकडे जाऊया आपण या मॅच साठी। ओव्हर टू डीजे श्रीकांत। एन्जॉय ग्रुप आहे यो आपल्या चर्चा नावाची आहे जगभर तुम्हा सांगतोय खरोखर साऱ्या गाड्यांचा एकच आहे 50-55 नंबर साऱ्या गाड्यांचा एकच आहे 50-55 नंबर साऱ्या गाड्यांचा एकच आहे 50-55 नंबर जय माता दी ग्रुप आहे दादांच्या संगतीला एन्जॉय ग्रुप आहे यो आपल्या दादांच्या संगतीला जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील जीवलग जीवाचा समाजसेवक गोडेगावचा उरण या शहराचा समाजसेवक गोडेगावचा उरण या शहराचा समाजसेवक आणि दिलखुलास व्यक्तिमत्व निलेशदा पाटील खरं सायकलचा आनंद घेत आहेत। त्यांना ऑनस्क्रीन आपण पाहत आहे आनंद घेत असताना सदाबहार व्यक्तिमत्व आणि सतत हसणार बघा स्टंट देखील मारत आहेत त्यांना आपण पाहत आहे। जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि ते सायकल स्वार झाले होते काही क्षणापूर्वी त्यांना आपण पाहता ऑनस्क्रीन। स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक जय माता दी दिगोडे ओम 11 यांच्या माध्यमातून खरंतर मयूर शेटघर त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन आणि आजची तिसरी रात्र पहिल्या रात्रीमध्ये जासई संघ मेघनाथ प्रतिष्ठान जासई आणि कालच्या रात्रीमध्ये भैरवनाथ दुतुम संघ आणि आज कोण जाणार मेगा फायनलमध्ये त्यासाठी ही लढत फार महत्त्वाची आहे। बरं तयार तर रोशन ओवी आशिष मडवी यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक। तर इथे आपण पाहता निर्धाव चेंडू टाकला विनीत मडवी या खरंतर गोलंदाजाने समोर असेल करण मडवी गुडका वाकवला आणि तेज तरार बॉल क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी लेंथ बॉल टाकला मागे विकेटच्या मागे आपण पाहता निर्दोष आता घर त्यांना चांगली विकेट किपिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। RPL सीझन 4 मध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची भूमिका चांगली राहिली होती बघा अगदी अष्टांच्या वरून चालला बॉल डोक्यावरती हात आले बेसला चाटून गेला असता बॉल तर मात्र खेळाडू बाद झाला असता पण इथे लक फॅक्टर ऑन आहेत त्या ठिकाणी आपण पाहताय करण मडवी या खेळाडूचे निर्धाव चेंडू पुढचा बॉल शफल क्रॉस फेवरेट स्ट्रोक खेळला त्या ठिकाणी करण मडवी ट्रेडमार्क शॉट त्याचा राहिला आहे फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध लॉंग लेगला बॉल चाललाय सीमारेषा पार 6 धाब्यासाठी आलाय करणच्या माध्यमातून षटकार। जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील जीवलग जीवाचा समाजसेवक गोडेगावचा उरण या शहराचा समाजसेवक गोडेगावचा उरण या शहराचा 2 बॉल डॉट नंतर मात्र प्रत्युत्तर दिलं तिसरा बॉल षटकार आणि पुढील बॉल देखील त्याच अँगलने खेळण्याचा प्रथम स्टॅमिंग फटका होता लिडिंग एज लागून बॉल चालला शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून त्या ठिकाणी मागे सीमारेषा पार इथे मात्र आला हा चौकार। चांगलं टायमिंग करण मडवी हा खेळाडू मागच्या सामन्यामध्ये लवकर बाद झाला दुसऱ्या सामन्यामध्ये पण तो इथे आता निर्णायक भूमिका साकारतोय त्याने लगातार 2 मोठे फटके खेळले एक षटकार चौकार आणि वैयक्तिक आपल्या संघाला 10 धावांचं योगदान दिलं आणि संघ देखील 10 या धावसंख्येवरती पोहोचला बिनबाद 10 अशी धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्डमध्ये पहिलं षटक मार्गस्थ असताना सामना 3 षटकांचा आहे त्यामुळे किमान 30+ रन कशा करता येतील याकडे लक्ष राहील
कारण मागच्या सामन्यामध्ये 30 धावांचा पाठलाग अगदी सहजगत्या केला होता आर्यन चिर्ले या टीमने. यावेळेला बेस्ट टायमिंग फटका आहे, जेल खाली स्वतः निर्दोष आले होते निर्दोष दादा, आणि तिथे मात्र आपण पाहिला जीवनदान. प्रयत्न चांगला होता, समोर ज्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होता तो स्किट झाला, त्याचा जजमेंट चुकला आणि त्यानंतर मात्र लास्ट मोमेंटला निर्दोष घरत यांनी प्रयत्न केला. जर सुरुवातीलाच प्रयत्न केला असता त्यांनी तर मात्र हा झेल झाला असता, कारण कॉलिंग नव्हतं. त्यांना वाटलं पॉईंटमधला झेल क्षेत्ररक्षक झेल घेईल आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल कमबॅक. विनीत मडवी ॲज अ कॅप्टन म्हणून चांगली भूमिका तो मैदानाकडे साकारतोय, चांगली भूमिका त्याने साकारली आतापर्यंत. हा डॉट बॉल याही वेळा पाहायला मिळाला, एक षटकार एक चौकार, त्यानंतर डॉट. आता अंतिम चेंडू असेल या षटकातला पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल. यावेळेला गुडघा टेकत फॉलिंग स्वीप, क्या बात आहे. स्पर्धेतला सर्वात लांब लचक उत्तुंग असा षटकार आला करणच्या माध्यमातून. चला बघा, पैज लागली होती आणि असं म्हणतात बोले तैसा चाले तयाची वंदाबी पावले. निलेश पाटील यांनी प्रेडिक्शन केलं या बॉलला षटकार आहे आणि आशिष पाटील सांगितलं नाही, जर मारला तर 500 देईल. चला 500 द्या. कातील निलेश पाटील आणि बघा आशिष पाटील आता द्या 500 रुपये. आणि हे बरोबर त्याने प्रेडिक्शन केलं या बॉलला षटकार, आणि कारण समोर करण मडवे त्याला जीवनदान दिलं होतं मागच्या बॉलमध्ये आणि त्याने त्यानंतर लगातार पुढच्या बॉलवरती षटकार मारला. आणि एकूण धावा आपण पाहिल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी. आकाश टकले मागच्या सामन्याचा हिरो, आक्रमक फलंदाजी करत त्याने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. लांब लचक षटकार त्याच्याही माध्यमातून पाहिले, पॉइंट कव्हरच्या वरून देखील षटकार त्याच्या माध्यमातून पाहिला. तो खेळाडू स्टार्किंग याला नंदन ठाकूर बॉलिंग ट्रॅकमध्ये. पहिला बॉल ऑन साईडला अलॉंग द कार्पेट, लॉंगॉनमध्ये हा बॉल चालला, वाईडिश लॉंगॉन मिड विकेटच्या अगदी मधोमध, आणि इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही खेळाडू 2 धावा आल्या या चेंडूवरती. 2 रनने मात्र संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती लागली गेली त्या ठिकाणी बिनबाद 18, 18 लॉस ऑफ 0 विकेट्स. पार्टनरशिप करायची आहे, लिमिटेड ओव्हर क्रिकेट आहे, 3 षटकांचा सामना आहे आणि जर का 16च्या सरासरीने धावा आल्या तर किमान 48-50 धावा पाहायला मिळतील. आणि इथे आपण पाहिला बाहुबली स्ट्रोक, आकाश टकलेची ताकद, पॉवर, नजाकत, टायमिंग, सर्व गोष्टी या षटकामध्ये पाहिल्या आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल चालला सीमा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा षटकार. आकाश टकले को ग्रेप जूस की वो ताकत मिलती है, क्या ताकत है इनकी बल्लेबाजी में. पॉवरफुल सेन्सिबल क्रिकेट देखील खेळतो आकाश. बघा त्याने दाखवलं, सिंगल घेतली, ड्राईव्ह लेंथमध्ये हा बॉल होता आणि हलक्यात ड्राईव्ह केला, जोरदार ड्राईव्ह केला, कदाचित कव्हरला चौकार देखील मिळाला असता, परंतु इथे सिंगल. रोशन मराठी पिक्चर आप लक्ष्मण का बेर्डे का जरूर देखते हैं, जहां पर टकलू हैवानों की गैंग रहती है, उनमें से ये आकाश टकले ऐसे घातक बल्लेबाज है जो हमेशा तिरुपति में भी जाते दर्शन लेते हैं और जाते जाता इन्हें फिरने का घूमने का बहुत शौक है. वॅकेशनला जास्त जाणारे माणूस आहे आकाश टकले. आणि आता लवकरच आंध्रा ट्रिप आहे. यस 12 तारखेला निलेश शेट्टी देखील आहेत. यस त्यांचाही तिकीट आहे आणि समीर शेट्टी यांना तर प्रचंड आवड आहे फिरण्याची. आणि हे खरं तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये नेहमी व्यस्त असताना मात्र थोडासा ताणतणाव असतो मनुष्यामध्ये, त्यामुळे वॅकेशनला जाऊन थोडासा खरं तर विरंगुळाचं ठिकाण म्हणजे खरं तर भ्रमंती करणारे हे व्यक्तिमत्व आपण अनेक वेळा त्यांना पाहिलं. आणि आकाश टकले, समीर शेठ असतील खरं तर स्वतः, त्यानंतर निलेश शेठ लवकरच आंध्रामध्ये देखील दाखल होतील वॅकेशनसाठी. तो ऐसा होगा, जाना चाहते आंध्रा जाएंगे फिर बांद्रा. यस डेफिनेटली. आणि इथे आपण पाहू शकाल सिंगलने स्ट्राईक बदलले, एंड बदलला आणि करण मडवी हा खेळाडू स्टार्किंग एंडला आला. 25 वरती पोहोचला आहे पहिल्या 1.3 चेंडूमध्ये. गावठाण संघ पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप, शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट, आणखीन एक बहारदार रुबाबदार षटकार. रोशन ऐसे 2 बल्लेबाज इस श्रृंखला में जिस पहले दिन में मेरे ख्याल से साइश मात्रा ने धमाका किया था, आज इस मैदान के अंदर एक और लेफ्टी बल्लेबाज करण मडवी, अनस्टॉपेबल, कमाल के ये शॉट नजर आ रहे. तुफान वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आलं करण मडवी नावाचं.
खरं तर प्रत्येकाच्या आवडीचा खेळाडू आहे करण मडवी. शांत संयमी, बॉडी लँग्वेज देखील आपण जर पाहिला सडपातळ बांधा आणि फटके त्याचे मात्र हे उत्तुंग राहिलेत. आणि हा खेळाडू अलीकडच्या काळामध्ये आणखीन घातक झाला. एक षटकार त्याच्या माध्यमातून पाहिला. स्ट्राईक रोटेट आकाशने का केली तर यासाठी केली, त्यांना माहिती आहे करण जर स्ट्रायकिंग एंडला आला तर तोही मोठा फटका खेळू शकतोय आणि त्याला स्ट्राईक दिली. नेक्स्ट बॉल सेन्सिबल क्रिकेट बघा. ड्राईव्ह लेंथमध्ये पुन्हा एकदा बॉल हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केला. षटकारानंतर मात्र सन्मान दिला बॉलला. 1 रन घेत मात्र एंड बदलला. टोटल धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी. रोशन आर्यन चिरले को भी कम मत आकी है क्योंकि इनका मुकाबला हमने देखा था कि जासई के मैदान के ऊपर कैसा 90 के अधिक रन थे और खंडोबा जासई टीम के खिलाफ क्या दमदार बल्लेबाजी हुई थी. 32 धावा करण धाव फलकावरती आहेत. 32 रन. यस, हे देखील महत्वाचं आहे. लॉस ऑफ 0 विकेट्स. अजून 7 चेंडू बाकी आहेत. यावेळा देखील डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट हा फटका चाला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न होता. लास्ट ओव्हरमध्ये करणला स्ट्राईक हवी होती आणि इथे मात्र 1 रन आली. खतर चिरले संघाबद्दल तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये निर्दोष दादांसारखे एक अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्याबरोबरीने अक्षय पाटील आहे. खरं तर हे खेळाडू चांगले घातक आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर मोठंच तुम्हाला आव्हान उभं करावं लागेल कारण त्यांची तगडी बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे आपण पाहिलं या पहिल्या 2 षटकामध्ये 33 आल्या. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या 16 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 17 आल्या. मी मगाशी म्हटलं जर काही सरासरी कायम राहील तर किमान 48 ते 50 पर्यंत पोहोचू शकेल गावठाणचं. रोशन पुढच्या मला वाटतं उद्या फायनल असेल या स्पर्धेची ग्रामीणची आणि 9 तारखेला तुम्हाला चिरले गावठाण आणि दिघोडे अशी प्रीमियर लीग पाहायला मिळेल. 12 सायकली आपण 12 बाईक 32 बाईकची स्पर्धा पाहतो परंतु 12 सायकलीची ती स्पर्धा पाहायला मिळेल. कदाचित निलेश पाटील निलेश भाई देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. आणि खऱ्या अर्थानं ब्रास बँड देखील त्यांनी सांगितलंय मजा येईल कारण मागच्या वर्षी भरपूर मजा आली होती. यंदाही तीच. आणि मला तर वाटतं तेव्हा आता दशरथ पाटील जोडणार आहेत म्हणजे आणखी धमाका. आणि गोटे अंपायर पण आणि माट्या पण प्रीमियर लीग मध्ये भरपूर तुम्हाला आनंद घेता येईल. आणि माटे अंपायर आपले इथलेच गावठाणच्या त्यांचाही तुम्हाला डान्स पाहायला मिळेल. यावेळेला मिस टायमिंग फटका आहे. शॉर्ट पॉईंट निघाला. झेलखाली क्षेत्ररक्षक सॉफ्ट डिसमिसल खेळाडू बाद. आणि इथे मात्र पहिला विकेट मिळाला. 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती अलंकार घरला जो मागच्या सामन्यामध्ये राहिला होता सामनावीर. गावांची प्रीमियर लीग आणि या 3 गावांचे खेळाडू जर एकत्र आले तर मात्र एखाद्या व्यावसायिक संघाला देखील पराभूत करतील आणि ती क्षमता या गावांमध्ये. चिरले गावठाण दिघोडे या 3ही गावाने मात्र टेनिस बॉल क्रिकेटसाठी भरपूर मोठं योगदान दिलं आणि या 3 गावांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जसं ओपीडी आपण पूर्वी पाहायचो ओला पारगाव दापोली, तसं चिरले गावठाण आणि दिघोडे या संघात 3ही गावातील खेळाडू त्यांच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे. त्यांची प्रीमियर लीग तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. कट केला बॉलला कारण स्ट्राईक हव्या करतर आपण पाहिला त्या ठिकाणी फलंदाज करणला. दयानंद मडवी आलेत. डोक्याचा वापर त्याने केला. स्ट्रायकिंग एंडवरती आणले करण मडवीला कारण 4 बॉल बाकी आहेत. 34 धावा या धावफलकावरती आहेत. आकाश बाद झाला. 1 गडी बाद 34 अशी धावसंख्या स्कोर करवरती आणि वैयक्तिक करण मडवी 8 बॉल 23 वरती खेळतो. पहिल्या रात्रीमध्ये साईशने काय तुफान फलंदाजी केली. जबरदस्त आक्रमण त्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिला तर करण मडवी नावाचं वादळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. अंतिम सामना कोण जिंकणार, सुपर 4मध्ये कोण जाईल. जर सुपर 4मध्ये गेला तर तुम्ही मालिकावीराच्या रेसमध्ये राहाल. अन्यथा इथे जर पराभूत झाला तुम्हाला मात्र या स्पर्धेलाही पूर्णविराम द्यावा लागेल आणि जे इंडिव्हिज्युअल प्राइज आहे तेही तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. आज संपूर्ण रात्रीमध्ये आमच्या स्कोरर प्रणय मात्रे मोरावे यांचंही चांगलं योगदान पाहायला मिळालं. यावेळेला देखील आपण पाहिला इनसाइड आउट फटका खेळण्यापर्यंत फटका फसलाय. शॉर्ट एक्सचा कव्हरला झेल खाली क्षेत्ररक्षक झेल टिपलाय करण मडवीचा आणि पुन्हा एकदा चिरले संघाच्या मधीला धावून आलाय अलंकार घरत हा गोलंदाज. क्या बात आहे. कमबॅक.
करण मडवी बास झाला, ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या लास्ट ओव्हरमध्ये, परंतु हे षटक आता चिर्ले संघासाठी फार महत्त्वाचं राहील. अलंकार घरत या खेळाडूचा स्टायलिश खेळाडू आहे आणि त्याने मात्र पहिल्या 3 चेंडूवरती 2 खेळाडू बाद केले. आकाशला बाद केला, सिंगल आली, करण देखील बाद झाला. 34वा धाव फलकावर, 2 गडी बाद. 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. कमबॅक केलंय खरं तर. आता अलंकारने 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाकडे भूषण धामापूरकर, त्याला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बरोबरीने दयानंद मडवी हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. 3 चेंडूमध्ये किमान 7 ते 8 धावा जरी आल्या तरी संघासाठी त्या लाभदायक राहतील, कारण 40 जर ओलांडली तर थोडासा दबाव राहील चिर्ले संघामध्ये धावांचा पाठलाग करताना. आणि जर का इथून मात्र कायम सातत्य टिकवलं अलंकारने तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा दमखम पाहायला मिळेल चिर्ले संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट यॉर्कर लेनचा बॉल खोदून काढला, बॉलला ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ क्षेत्राकडे बॉल, सिंगलच मेल या चेंडूवरती. गुड कमबॅक, क्या बात आहे. पहिल्या 4 मध्ये आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या अलंकारने. 2 खेळाडू बाद केले, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 17 आल्या. परंतु या षटकामध्ये आपण जर पाहिला पहिल्या 4 मध्ये 2 आल्या, अजून 2 बॉलचा खेळ बाकी असेल आणि समोर असेल दयानंद मडवी हा खेळाडू. अभी नाही तो कभी नाही असा खेळ मात्र आता या 2 बॉलवरती दयानंदला करावा लागेल. यावेळेला देखील ऑन साईडला फटका, प्रॉपर कनेक्शन होत नाही बॅटच्या आणि बॅटमध्ये आपण पाहिलं चेंडू आणि मध्ये. आणि इथे मात्र रनआउटचा विकेट. 1च रन या बॉलवरती मिळाली. सांघिक यश मिळेल आर्यन चिर्ले टीमला आणि इथून मात्र धावा आपण पहिल्या धावफलकावरती पाहायला मिळतील, त्या म्हणजे 3 गडी बाद 35 धावा.
यांचे 12 वाजले. वेगवान गोलंदाजासमोर बॅकफूट पंच आणि तोही 20 मध्ये खेळणं सोपं नाहीये आणि हे करून दाखवलं अक्षय पाटीलने. रौफच्या अगेन जेव्हा विराट कोहलीने षटकार मारला होता बॅकफूट पंच, तो मात्र क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये प्रेक्षणीय राहिला आणि इथे फटका फसला होता. झेलची संधी आली परंतु वॅकेट एरियामध्ये सेफ लँडिंग बॉल झाला आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल रन घेत एंड बदलला आणि टोटल धावसंख्या पण जर पाहिली धावफल कधी लागली गेली त्या ठिकाणी 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा. 8 धावा पण धावफल कधी बाधा 12.67. हा पर ओव्हर मागे रिक्वायर्ड रन रेट आहे. 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या करता 3 षटकामध्ये 37 आल्या आणि 38 धावा मैदानामध्ये करायच्या आर्यन चिरले टीमला. यावेळेला देखील आपण पहिला तेज सरळ बॉल वाईड लाईनच्या बाहेर चालला. पंचांचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. वाईड बॉलचा इशारा. हेमंत कोळी आमचे डायमंड ऑफ माहुल त्यांना आपण पाहता मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये चांगलं योगदान या तिन्ही पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निलेश म्हात्रे, निशांत म्हात्रे आणि एका बाजूने हेमंत कोळी हे 3 पंच या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान देत असताना इथे स्विंग अँड मिस आणि यावेळेस आपण पाहिला हा डॉट बॉल. आता खरं तर हेमंत कोळी यांना देखील अंतर थोडं कमी झालं. तुम्ही डायरेक्ट अटल सेतूवरून जर गेलं तर तुम्हाला टायमिंग वाचेल परंतु तुम्हाला त्या ठिकाणी टोल देखील भरावा लागेल. याही गोष्टी आहेत चर्चेच्या राहतील आणि कारण वेळ वाचवण्यासाठी टायमिंग. आणि इथे मात्र आपण पाहिलं बॅकफूटला गेले, थोडासा आतमध्ये पडलाय 4 इंच. खरं तर आपण पहिला हा टप्पा आतमध्ये पडला आणि एका टप्प्याने बॉल गेला माउंटलाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील बॅटिंग करताना आर्यन चिरले टीमला. षटकार आला आता शेवटचे काही बॉल आणि फक्त 18 धावांची गरज. या वेळेला लाऊड अफी झाली आहे लेग बिफोर द विकेटसाठी आणि इथे अपिलामध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त पाहिला आणि पंचांचा इशारा लेग बाईस. सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. 1 धाव आली. आता 10 चेंडूमध्ये 17 धावा. 10 बॉल आणि 17 धावांचं समीकरण मैदानामध्ये बाकी आहे. जो जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये जाईल. त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा आणि एका बाजूने पाय रोवलेत विकेटवरती या दोन्ही खेळाडूंनी निर्दोष करत आणि त्यांच्याबरोबरने अक्षय पाटील आपण पाहताय. ही खरं तर जोडी स्थिरावली आहे त्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज राहील आर्यन 11 चिरले टीमला. जर का एखादा विकेट करणने घेतला या मॅचमध्ये तर कमबॅक केलं जाऊ शकतं आणि तो प्रयत्न त्यांना करायचा आहे. आणि इथे पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. वाईट बॉल कॉल. सर्व खेळाडूंना सूचना राहील नो आर्ग्युमेंट प्लीज.
नो आर्ग्युमेंट प्लीज. वाईट बॉल कॉल ऑन फील्ड अंपायर. व्हाईट बॉल कॉल आणि आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 10 विजयासाठी 16 धावांची गरज. 10 चेंडूमध्ये 16 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आपण येताना पाहत आहे. थोडासा प्रेशर आता येईल खरं तर गावठाण संघावरती. 22वा धाव फलकावरती आल्या. 10 चेंडूमध्ये 16 धावांची गरज मैदानामध्ये असेल. मॅच ऑन आहे पण तो अजूनही करण मडवी संघर्ष करतो. यावेळेस आपण पहिला आतली कडा घेऊन बॉल मागे चला. डिरेक्टची संधी मिळाली. क्विक सिंगल रन या बॉल होती मिळाली. एका रनने मात्र आता कॅल्क्युलेशन बदल. शेवटचे 9 चेंडू विजयासाठी तब्बल 15 धावांची गरज. 9 बॉल 15. आयुष्यामध्ये सर्व काही हरला तरी चालेल पण हिम्मत कधी हरू नका. कारण असं म्हणतात ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. आता या मॅचमध्ये तुम्हाला हिमतीचा खेळ करावा लागेल. जरी पहिली जोडी असेल मैदानाकडे विदाऊट लॉस तरी त्यांनाही तुम्ही डॉमिनेट करू शकता आपल्या गोलंदाच्या जोरावरती, फिल्डिंग स्टँडर्डच्या जोरावरती. आणि इथे मात्र फिल्डिंग आणि बॉलिंगवरती मात्र भर द्यावा लागेल. 9 चेंडूमध्ये 15 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. धीम्या गतीचा स्लोवर बॉल यावेळेस पाहिला. मिड विकेटला खेळून काढलाय. क्विक सिंगल आली. थ्रो केला आणि त्यानंतर मात्र घेतली सिंगल. निर्दोष खरं स्वतःवरती विश्वास दाखवतात. आता अंतिम 8 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 14 धावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला संघ जिंकला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या गावाची प्रतिष्ठा या ठिकाणी राहिली पाहिजे आणि यासाठी हा संघर्ष सुरू आहे. गावठाण आणि चिर्ले दोन्ही हाकेच्या अंतरावरती गावं आहेत पण तो संघ जिंकणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे मात्र इथे तुम्हाला चांगलं युद्ध पाहायला मिळेल. कव्हर्सला जागा बनवली. बॅकफुटला गेले आणि अप्पिश कव्हर ड्राईव्हचा हा फटका. बॉल मात्र चला डीपेक्सचा कव्हर बनण्याच्या बाहेर. सीमा रेषा पार. निर्दोष कर त्यांच्या माध्यमातून आलाय हा ब्रँडेड चौकार. बरोबरीने आपण जर पाहिलं जवळजवळ 16 धावांचं योगदान निर्दोष दादा घरत त्यांना दिलं. लास्ट बॉलचा षटकार आपण जर पाहिला तर निर्दोष घरत त्यांच्या माध्यमातून आला. त्यामुळे कॅल्क्युलेशन आपण जर पाहिला आता अंतिम 6 मध्ये 4 बॅक टू द बॉलर हा फटका मागे चाललाय आणि क्विक सिंगल दुसऱ्या रनचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट. दबाव पूर्णपणे आता गावठाण संघावरती. 5 चेंडूमध्ये आता फक्त आणि फक्त 2 रनचं समीकरण त्या ठिकाणी बाकी आहे. आकाश टकले या धावा वाचवेल का तर हा संघर्ष असेल आकाश टकले समोर. अग्निपरीक्षा असेल कारण 5 मध्ये 2 म्हणजे सोपं आव्हान झालं आहे. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना चिर्ले संघासमोर शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी 2 धावा करायच्या आहेत चिर्ले टीमला. यावेळी शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पुल केलाय आणि हा विजयी फटका. तिसऱ्या रात्रीमध्ये आर्यन 11 चिर्ले संघ गेलाय सुपर 4 ला. डीजे प्लीज.
जिथं जाईल तिथं होते समीर दादांची एंट्री ग्रँड तालुक्यात